मुंबई नवी मुंबईसह आता महानगरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी महत्त्वाची माहिती समोर आली। पोशीर आणि शिलार या नव्या धरणांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई नवी मुंबई आणि मुंबई MMR विभागातील पाण्याचा बाबत खरं तर महत्त्वाचा निर्णय झालाय अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या सगळ्या MMR रिजनमध्ये आहे। हे दोन धरणं जर झालेत तर मला वाटतं की पुढच्या 20-25 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी या महापालिकेचा आणि MMR रिजनचा सुटणार आहे। याला जवळपास 12,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। या संदर्भामध्ये त्या महापालिका या हा खर्च त्या ठिकाणी उचलणार आहे। काही प्रमाणामध्ये राज्य सरकार याला मदत करणार आहे। पण मला वाटतं हे दोन धरणं येत्या 4 वर्षामध्ये जर पूर्ण झालीत 3.5-4 वर्षामध्ये तर पिण्याच्या पाण्याला एक मोठा दिलासा या MMR रिजनमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। समुद्राचं खारट पाणी जे आहे ते गोड करण्याचा प्रस्ताव सुद्धा महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे, त्याला सुद्धा गती देण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।